कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध गर्भपात लिंग तपासणी होत असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध गर्भपात निदान करणारे जे कोणी इसम असेल त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने 3 स्टार लॉजिंग कळंबा येथे दिनांक 26/7/26 रोजी रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील करबा पाटील हा त्याच्या काही साथीदारांसह अवैध गर्भपात तपासणी करीत आहे अशी बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला होता। त्या ठिकाणावरून 2 एजंट महिला यांना ताब्यात घेतले होते। त्यातील एजंट महिला अश्विनी शिंदे ही स्वप्नील पाटील याच्याकडून ज्या महिलांची तपासणी करायच्यात व ज्या महिलांना त्यामध्ये मुलगी आहे असे निष्पन्न होत होते अशा महिलांना भीमनगर हाऊसिंग सोसायटी कदमवाडी येथे प्रतिमा हॉस्पिटल येथील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठवत होत्या। त्या अनुषंगाने करवीर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक सो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी एक बनावट पेशंट त्या ठिकाणी आम्ही पाठवून दिला। त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे त्या सदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते। त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आलेली। त्यामध्ये आम्ही आरोपी चंद्रकांत गायकवाड प्रतिमा हॉस्पिटलचे जे चालवतात त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आत्तापर्यंत 250 ते 300 महिलांचा गर्भपात केल्याचे प्राथमिकरित्या मान्य केलेले आहे। त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाणे तपास करीत आहे। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे यापूर्वी शासकीय सेवेमध्ये नोकरीस होते। त्यांनी यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बीड या ठिकाणी सिव्हिल सर्जन म्हणून नोकरी देखील केलेली आहे। तसेच ते मुंबईतील सेंट जॉर्जेस हॉस्पिटल याचे असिस्टंट सुपरिटेंडंट होते व पुणे येथे सहाय्यक संचालक म्हणून निवृत्त झाले होते। त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावरती कारवाई करीत आहोत। सध्या ते आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल आहे। त्यांच्याकडून पोलीस कोठडी घेऊन आम्ही जास्तीत जास्त कोण ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, डॉक्टर असतील किंवा जे कोणी एजंट असेल त्या सर्वांवरती कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत।